ही ऐनवेळी झालेली मागणी म्हणजे आधीपासून चाललेल्या मागण्यांचा शेवटचा टप्पा होता, असा त्यांचा आरोप आहे. अगदी. पण मग एक प्रश्न पडतो की जर या मागण्या आधीपासूनच होत होत्या तर अगदी शेवटच्या क्षणीच लग्न मोडण्याचा निर्णय का घेतला? हाच तर महत्वाचा मुद्दा आहे. आणि याचमुळे वराची बाजू ऐकणं खूप गरजेचं ठरतं. बरोबर. कारण ते या आरोपांना फक्त नाकारत नाहीयेत, तर एक पूर्णपणे वेगळा आणि म्हणायला गेलं तर तितकाच स्फोटक आरोप करत आहेत. हो, इथेच या कथेत एक मोठं वळण येतं. वराचं म्हणणं काय आहे? तो एक फॅशन डिझायनर आहे, बरोबर? हो, त्याचं म्हणणं आहे की हुंड्याचा काहीही संबंध नाही. मग उलट त्याला जास्त वजनामुळे नाकारण्यात आलं. काय सांगताय? हो, त्याचा आरोप आहे की साखरपुड्यापासूनच त्याला बॉडी शेम केलं जात होतं आणि लग्नाच्या दिवशी वधूने तू जाड आहेस असं म्हणून लग्न मोडलं. म्हणजे हे तर संपूर्ण प्रकरणालाच एक वेगळी दिशा देणारं आहे. नक्कीच. आणि त्यांनी फक्त तोंडी आरोप केलेले नाहीयेत, तर कायदेशीर पाऊलही उचललं आहे. म्हणजे वराच्या कुटुंबाने काउंटर कंप्लेंट दाखल केली आहे, अच्छा, ज्यात त्यांनी म्हटलंय की त्यांना वधूच्या घरी डांबून ठेवलं होतं आणि त्यांच्या वस्तू हिसकावून घेतल्या. म्हणजे आता ही एक प्रकारे कायदेशीर लढाई झाली आहे. एका बाजूनं हुंड्याचा आरोप तर दुसऱ्या बाजूनं डांबून ठेवल्याचा. हो, आणि यामुळेच हे प्रकरण एकतर्फी न राहता अधिक गुंतागुंतीचं बनतं. खरंय. आणि यात भर म्हणून एका पोलीस अधिकाऱ्याने तर एक तिसरी शक्यता वर्तवली आहे हो, मी पण वाचलं ते. की वरातीत वर झोपला होता, त्यामुळे तो नशेत आहे असं वधू पक्षाला वाटलं आणि तिथून हा वाद सुरू झाला. अरे देवा, म्हणजे आता आपल्यासमोर 3 वेगवेगळ्या थिअरीज आहेत. सत्य